मित्रांनो नमस्कार. मनोगत मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, खरा वारकरी कीर्तनकार म्हणजे भक्ती, ज्ञान आणि समाज प्रबोधनाचा दूत असतो. जो दूत आपल्या भक्तांना भजनी रंगात हा रंगवत असतो आणि समाजाला जागवतो आणि संतांचा आदर्श जपतो. परंतु अलीकडच्या काळात भोंदू व पोटभरू कीर्तनकारांनी आपली कीर्तनाची प्रवचनाची परंपरा नेत्यांच्या दावणीला बांधलेली दिसते. संगमनेरमध्ये 2 दिवसापूर्वी कोणीतरी संग्राम भंडारे नावाच्या कीर्तनकाराने माजी मंत्री असलेल्या बाळासाहेब थोरात यांना धमकी देताना आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी सरळ सरळ धमकी ही भंडारेने बाळासाहेब थोरातांना दिली. आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल या धमकीचा नेमका अर्थ काय आहे? तर त्या धमकीचा उघड अर्थ असा आहे की श्री बाळासाहेब थोरात यांना मात्र आम्ही जीवे मारून वास्तविक कीर्तन परंपरा व एकंदरीत वारकरी प्रबोधन पद्धती ही एक खूप मोठ्या परंपरेची महाराष्ट्रात राहिली. ही परंपरा सेवेची आहेत, ही परंपरा साधनेची आहेत. त्याला व्यवसायाची व गल्लाभरू संस्कृतीची अजिबात जोड नसलेली ही परंपरा महाराष्ट्रातील काही पोटभरू कीर्तनकारांनी अक्षरशः अलीकडच्या काळात ही धुळीस मिळवली. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे असे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगून गेले. नेमके त्याच गोष्टीला फाट्यावर मारून वारकरी पंथाचे व संप्रदायाच्या नावाखाली अक्षरशः महाराष्ट्रामध्ये बाजारीकरण सुरू झाले. संग्राम भंडारे या राजकीय पक्षाच्या एजंट असलेल्या कीर्तनकाराच्या रूपाने नव्हे तर अनेकदा हा विषय यापूर्वी महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेलाय. बाळासाहेब थोरातांचा द्वेष करता करता आपण नथुरामने हत्या करूनही महात्मा गांधी अजूनही समाज मनामध्ये समाज जीवनामध्ये जिवंत आहेत हे एकदाच संग्राम भंडारेने हे सांगून टाकले. कारण हत्या ही व्यक्तीची होऊ शकते, ती हत्या मात्र विचारांची कधी होत नसते. तेव्हा स्वतःला कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या व एका राजकीय पक्षाच्या पैशावर पोचलेल्यांनी कीर्तनकारांनी हे लक्षात घ्यावं. सेवेची व साधनेची मोठी परंपरा वारकरी धर्माला लाभली आहे आणि तिला खूप मोठी सामाजिक मान्यता ही महाराष्ट्रामध्ये मिळालेली आहे. तेव्हा संग्राम भंडारे सारखे उपटसुंभ कीर्तनकार तेव्हा या गादीवर बसून कीर्तन करतात तेव्हा गादीची व संत परंपरेची मान मर्यादा ठेवून हे बोललं पाहिजे आणि तसं वागलं देखील पाहिजे. भारतीय दंड संहितेनुसार कायद्याने खुनी ठरलेल्या नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करण्यात शरम कशी ही भंडारे नावाच्या कीर्तनकाराला वाटली नाही. वाटेल तरी कशी? तो ज्या झुडपात वाढला त्या झुडपामध्ये हे भंडारे सारखे गवतच वाढणार आणि उगवणार. तुम्ही कितीही नथुराम निर्माण केले तरी मानवतेच्या अंतःकरणात स्थान मात्र महात्मा गांधींनाच आहेत हे मात्र या ठिकाणी कदापि विसरून चालणार नाही. मागच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात 250 कीर्तनकारांची फळी प्रचारासाठी ही उभी केली असल्याचं सांगितलं जातं. महाराष्ट्रात जवळपास 70% कीर्तनकार हे व्यावसायिक आहेत. त्यांचा उदरनिर्वाह हा कीर्तन प्रवचनावर चालतो. अशा अनेक पैशावाल्या पुढाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात कीर्तनकार आपल्या पायाशी हे लोळत ठेवलेले आहे. पैसे देऊन आपल्या कौतुकाचे सोहळे व आपल्या कर्तृत्वाचे पोवाडे हे त्या कीर्तनकारांकडून प्रवचनकारांकडून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हे उधळून घेतात. मी 2 दिवसापूर्वी अशाच एका दसऱ्या विधीच्या कार्यक्रमात गेलो होतो. तेथे प्रवचन देणाऱ्या बाबाला ऐकण्याचा योग हा मला त्या ठिकाणी आलेला होता. सुरुवातीला संतांचा आदर्श सांगणारा हा महाराज मंत्र्याची मुलगी जेव्हा दसऱ्या विधीच्या ठिकाणी आली त्यानंतर मात्र बाबांचा सूर आणि नूर हा प्रवचनामध्ये बदलला आणि बाबांमधील मात्र सर्टिफाईड कार्यकर्ता हा जागा झाला व मूळ विषय सोडून महाराजांनी मंत्र्यांचे कौतुकाचे पोवाडे गायला सुरुवात केली. वाटलं होतं महाराज थोडक्यात थांबतील, पण महाराज हे थांबतील कसे? महाराजांचं प्रवचन हे रटाळ स्वरूपाचं आणि मंत्री महोदयांच्या कौतुकाचं प्रवचन असल्यासारख्या आविर्भावात ते सारखं बोलत होते. हे बोलत असताना आपण मात्र दसक्रिया विधीच्या कार्यक्रमात आहोत. दसक्रिया विधीच्या प्रवचनात आपण प्रवचन करतो. हे जणू मात्र ते महाराज विसरले होते
आणि मंत्र्याच्या मुलीचे लांबलचक कौतुक करता करता या महाराजांनी मात्र स्थानिक ग्रामस्थांचा राग ओढून तर घेतलाच, पण त्याही पेक्षा या महाराजांनी आपल्या स्वतःच्या विश्वासार्हतेवर फार मोठं प्रश्नचिन्ह हे या ठिकाणी निर्माण केलं. थोडक्यात काय तर राजकारणी हा राजकारणाचा व्यापार करतो व त्यातून तो कोट्यावधी रुपये कमावतो, तेव्हा तो राजकारणी राजकारणाचा बाजार मांडताना आपण मात्र त्याचे गिराईक होता कामा नये. याचे पथ्य हे कीर्तनकारांनी आपल्या फेट्याखाली असलेल्या डोक्यामध्ये ठेवले नाही. तर चेहरा फक्त वरून कीर्तनकाराचा असला तरी अंतरात्मा हा कोणाच्या तरी राजकीय नेत्याचा आहे, हे लोक न ओळखणे इतके दूध खुळे मात्र नक्की नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.